जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. जंगली रानडुकराच्या उद्रेकाने शेतकरी हैराण, रात्रभरात उभे पीक उद्ध्वस्त. आष्टी तालुक्यातील जंगलालगतच्या गावांमध्ये जंगली रानडुक्कर व रोहिणी यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. रात्रभरात उभे पीक उद्ध्वस्त होत असल्यानं आधीच विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यापुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय. तालुक्यातील डोंगराळ व जंगलालगत असलेल्या शेतामध्ये तूर, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, हरभरा आदी पिकांवर जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणावर मारा सुरू आहे. शेतकऱ्यांनी झटका बॅटरीसारखे उपाय केले, मात्र त्यालाही जंगली जनावरे जुमानत नसल्यानं सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहे. हिंस्र प्राणी वाघ, बिबट व अस्वल यांचा वावर वाढल्याने जीवाच्या भीतीने शेतकरी रात्री शेतात पहारा देणे टाळत आहे. परिणामी जंगली रानडुक्कर व रोहिणी रात्री शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान करत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या काढणीला आलेले तुरीचे पीक एका रात्री फस्त झाले. कर्ज काढून पिकवलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने खर्चही निघत नसून संसार चालवायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. बोरखेडी, बांबर्डा, थार, चांबला, किन्नी, मोई, मुबार, कपूर, पोरगव्हाण, पंचाळा आदी गावातील शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय नसल्याने दुसरे पीक घेणे अशक्य झाले. वन विभागाकडून मिळणारी तटपुंजी नुकसान भरपाई अपुरी ठरत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय. नरेश भार्गव, जनसंग्राम न्यूज, आष्टी.